ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बोटनेक ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत। याची तयार उंची आहे 14.5, आपण घेतलेली आहे 15.5 इंच। ह्याचं शोल्डर घेणार आहोत पहा आपण 7 इंचावरती, आणि ह्याचा मुंडाई आपल्याला घ्यायचा आहे 7 इंचावरतीच। बोटनेकचं ब्लाऊज आहे 36 साईज चेस्टचं ब्लाऊज आहे हे पहा, या साईडला 9 इंच प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन दिलेली आहे, म्हणजे 10.5 इंचावरती आपण हे कट केलेलं आहे। आता हे पहा, आपण याचं जे गळ्याची रुंदी आहे ती आपण 4 इंचावरती घेणार आहोत। हा बोटनेक ब्लाऊज आहे, 4 इंचावरती आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि उंची आपण 4 इंच अंतरावरतीच घेणार आहोत। बोटनेक डिझाईनचा हा ब्लाऊज आहे। अशाच पद्धतीने हे पहा, आपल्याला चारही बाजूला याचे बरोबर 4-4 इंच अंतरावरती असे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं आहे। रुंदी 4 इंच, उंची 4 इंच, बरोबर असा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे पहा, आपल्याला इकडे असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। असा नसेल तुम्हाला जमत तर कॉर्नरपासून 1.5 इंच आतल्या साईडला अंतर घ्यायचं आणि बरोबर हा शेप देऊन घ्यायचा आहे। आता याची उंची पहा, आपल्याला गळ्याची इथून पासून खालच्या साईडला 6 इंचावरती घ्यायचं आहे आणि त्याचा मिडल पॉईंट 3 इंच काढायचा आहे, त्याचा मध्य आहे। आणि इकडे 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे, 1 इंचाने जास्त ब्रॉड होईल, 1.25 इंच घ्यायचं आहे। आणि हलक्या हाताने हे पहा, अशा पद्धतीने याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचं, हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, दोन्ही बाजूला ते उमटवून येणार आहे। आता पहा, कमरेच्या साईडला आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। 1/2 इंच अंतर ठेवायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे। आता ह्या पद्धतीने आपण कमरेच्या साईडला जोडून घेतलेला आहे कपडा, त्याच पद्धतीने आपल्याला जिथे आपण नेक ड्रॉ केलेला आहे त्यावरतीही व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण ड्रॉ केलं होतं बरोबर त्या मार्कवरतीच आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम कॉर्नरपर्यंत तंतोतंत अशी शिलाई देऊन घ्यायची। जिथे आपण हा पहा इथे असं शेप दिलेला आहे त्यावरती पण आपण असं सरळ शिलाई देऊन घेणार आहोत। कपडा खालीवर होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे व्यवस्थित अशी। जसा शेप आखलेला आहे त्यावरतीच बरोबर अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित अशी। हे पहा, इथे ह्या पॉईंटवरती एकमेकांवर शिलाई यायला नको आहे, इथे 2-3 पॉईंटचं अंतर राहील, या हिशोबानेच मध्ये जागा सोडायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही कपडे सरळ करून असं बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। आता मधला जो आहे एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते 1/2 इंच अंतर सोडून असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता मिडलला थोडीशी जागा आपण ठेवलेली आहे तिथे नॉच देऊन घ्यायचा आणि व्यवस्थित असा जिथे आपण गळा पूर्ण असं स्टिच केलेला आहे तो पूर्ण आपल्याला मधला शेप हा कट करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने मधला पार्ट काढून टाकायचा आणि याला हलकेसे असे आता आपण नॉच देऊन घेणार आहोत। पूर्ण 1-1 इंच अंतर असं सोडून आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित असं, कारण हे नॉच दिल्यानंतर गळ्याला फिनिशिंग ही व्यवस्थित येते एकदम। अशा पद्धतीने पहा, दाखवले जसं त्याप्रमाणे तुम्हाला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। आता जो कॉर्नरचा हा आहे तिकडे आपल्याला असा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये असं गाठसारखं होत नाही, व्यवस्थित अशी आपल्याला याचा नोक काढता येतो। अशा पद्धतीनेच पूर्ण नॉच देऊन घ्यायचे आणि जो मध्ये कॉर्नर निघाला होता त्याला हलकासा असा कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही टेस्टरच्या किंवा सुईच्या साहाय्याने, पिनच्या साहाय्याने याचे नोक असे व्यवस्थित काढून घ्यायचे। ते पहा, अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। असा पलटी करून त्याचा जसा शेप आहे तसा व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे पिनाच्या किंवा टेस्टरच्या साहाय्याने। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा असा कपडा सरळ करून घ्यायचा आहे। मधला आपण कॉर्नरचा कपडा तो कैचीने थोडासा कट केला होता, त्यामुळे ह्याचे पटकन असे नोक निघाले जातात, त्याला फिनिशिंग व्यवस्थित येते, जाडसरपणाही राहत नाही तिथे, त्यामुळे तो कॉर्नर काढून टाकायचा असतो। हे पहा, अशा पद्धतीने आपली आता ही डिझाईन तयार झालेली आहे। आता ह्याच्यावरती आपण दाबशिलाई एक देऊन घेणार आहोत। आधी कमरेच्या साईडला व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं, मध्ये जोड येऊ द्यायचा नाही आहे, हलक्या हाताने व्यवस्थित असं बरोबर दोन्ही बाजूने सरळ करून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची। आता यानंतर पहा, आपल्याला आता वरच्या साईडला गळ्याच्या बाजूनेही एक वेळा दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। जर आपण इकडे लेस लावणार असेल तर एक वेळा द्यायची आहे, लेस लावायची नसेल आपल्याला तर 2 वेळा देऊन घ्यायची आहे।
ही पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये सरळ करून घ्यायचं आणि शिलाई देत जायचं आहे। पूर्ण कॉर्नर आपण आधीच पिनाच्या साहाय्याने काढून घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने पूर्ण शेप जसा आहे तसा आधी रेडी करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर करून घ्यायचा आहे। तर हे पहा आपल्याला इथे आता छोटीशी नॉड लावायची आहे, कारण आपण मध्ये बटन लावणार आहोत, त्यामुळे ही मी आधीच रेडी करून घेतली होती। छोटीशी अशी नॉड बनवून घ्यायची आणि पुढे 1.5 इंच अंतर राहील अशा हिशोबाने तुमची बटनची जेवढी साईज असेल त्या हिशोबानेच नॉड आपल्याला तिथे अटॅच करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण याला आता नॉड लावून घेतली। आता जी राहिलेली आहे ती दाबशिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे। आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। एक छोटीशी कमेंट नक्की टाका। काही प्रॉब्लेम असेल तर विचारा। तुम्हाला नवीन कुठली डिझाइन हवी आहे ते कमेंटमध्ये सांगा। कुठली कटिंग हवी आहे ते कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। ही पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपली आता नेकच्या साईडला अशी पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे। बरोबर असे कॉर्नर वगैरे सगळे चेक करायचे आणि व्यवस्थित अशी एकमेकांवरती ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे। अस्तरचा कपडा बाहेर निघाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतली। आता साईडने आपण शिलाई देऊन घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकलेलं आहे। अशा पद्धतीने आपला नेक रेडी झाला। आता ह्याच्यावरती परत आपण एक वेळा दाबशिलाई देऊन घेणार आहोत, कारण आपण या ब्लाऊजला लेस लावणार नाही आहोत, त्यामुळे आपण याला 2 शिलाई देऊन घेणार आहोत। 1.5 इंच अंतर असं ठेवून आपल्याला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे। जिथे आपण नॉड लावलेली आहे पहा तिथे व्यवस्थित मागे पुढे करून शिलाई बसवून घ्यायची। ही पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित असं मध्ये झोळ येऊ द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला डबल अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। ही पहा अशा पद्धतीने पूर्ण नेकला आपली ही आता ही शिलाई देऊन पूर्ण रेडी होत आहे। बरोबर 1.5 इंचच अंतर ठेवायचं आहे, अर्धा इंच घ्यायचं नाही। ह्याच्यावरती 3 शिलाई मारल्या तरी चालतात आणि 2 घेतल्या तरीही चालतात, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं त्या हिशोबाने तुम्ही देऊन घ्यायचे आहेत। आता अशा पद्धतीने आपली पूर्ण बॅगची रेडी झालेली आहे। आता आपण याला टक्स देऊन घेणार आहोत। आता ही 4 इंच अंतर दोन्ही साईडने आपल्याला असं मिडलला आपण फोल्ड केला, बॅगचा पार्ट 4 इंचावरती अंतर घेतलेला आहे आणि याची उंची आपल्याला घ्यायची आहे 5 इंचावरती। टक्स घ्यायचा आहे 5 इंच उंचीचा, कारण हा बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे। जर आपला डीपनेकचा ब्लाऊज असला तर तिकडे आपण 3.5 इंचावरती घेतो। हा बोटनेक ब्लाऊज आहे, याचा नेक डीप नाही आहे, त्यामुळे आपण 5 इंचावरती टक्स देऊन घेणार आहोत, म्हणजे बॅक साईडला तो व्यवस्थित बसतो, असं फुगीरपणा मागे येत नाही। त्यामुळे आपल्याला 5 इंचावरती याचा टक्स देऊन घ्यायचा आहे। प्रत्येक ब्लाऊजच्या याच्या नेकच्या हिशोबाने आपल्याला टक्सची रुंदी कमी जास्त करावी लागते, हे आठवणी ठेवायचं आहे। हे पहा दोन्ही बाजूनी बरोबर मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला 5-5 इंच अंतरावरती आणि त्या हिशोबानेच टक्स देऊन घ्यायचा आहे। छोटा मोठा करायचा नाही आहे आणि आतला कपडा आणि अस्तर दोन्हीही बरोबर त्या शिलाईमध्ये यायला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने टक्स देऊन झाला। आता आपण याच्यावरती एक दाबशिलाई देऊन घेणार आहोत। परत इथे 1.5 इंच अंतर ठेवूनच आपल्याला एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने खालचे टक्स आहेत ते कोणत्याही एका साईडला फोल्ड करून घ्यायचे, दोन्हीचेही विरुद्ध दिशेला करायचे आणि अशी दाबशिलाई देऊन घ्यायची। टक्स घेतलेला आहे ती बाजू बाहेर दिसायला नको ह्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने पहा आपले टक्स देऊन झाले आणि दाबशिलाई देऊन झालेली। हा नेक अशा पद्धतीने आपला रेडी झाला। आता आपण याला एक बटन लावून घेणार आहोत, शो बटन लावायचं आहे। तुम्हाला जर नाही आवडत असेल तर तुम्ही नॉडही लावू शकता। हे पहा 4 पदरी असा आपण कपडा करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये बटन टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। 2-3 वेळा त्याला टक करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण याला शो बटन लावून घेत आहोत। तुम्हाला नाही शो बटन लावायचं असेल तर तुम्ही इथे नॉड पण लावू शकता। या डिझाईनमध्ये नॉडच होती पण नॉड एवढी सुटेबल वाटत नाही, त्यामुळे मी ह्याला शो बटन लावून घेत आहे। अशा पद्धतीने पहा दाखवल्याप्रमाणे 3-4 वेळा आपल्याला टक करून घ्यायचं आहे, म्हणजे ती निघण्याची शक्यता कमी असते। हे पहा असं बटन लावून झालं। आता खालच्या साईडने आपल्याला 2-3 वेळा त्याला परत व्यवस्थित असं गाठ देऊन घ्यायची आहे, म्हणजे धागा निघणार नाही। व्यवस्थित इन डिटेलमध्ये पूर्ण मी तुम्हाला ही डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे।
व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. एक छोटीशी कमेंट नक्की करा. हे पहा अशा पद्धतीने आपले बटन लावून झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे बटन लावून दाखवते. पहा छोटीशी नॉड आपण बनवली होती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जर कोणी खोलून यूज करत असेल तर आहे असंच ठेवायचं आहे, आणि कोणाला पूर्ण पॅक आवडत असेल तर त्यांना तिकडे आपण एक टक देऊन द्यायचा आहे, म्हणजे तो एकदम फिक्स होऊन जाईल अशा पद्धतीने. हे पहा आता घालण्यासाठी तुम्हाला त्रास होणार नाही, खेचल्यासारखं पाठीच्या साईडला वाटणार नाही, व्यवस्थित असं बसणार आहे. हा याचा फायनल लुक झाला. पहा आता तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.